नमस्कार मित्रांनो, आजचा आपला हा व्लॉग पाथर्डी ते पुणे म्हणजेच रांजणगाव कारेगावपर्यंतचा असणार आहे. तर चला पाहूया आपण पाथर्डी ते कारेगावपर्यंत कोणते कोणते स्पॉट आपल्याला मध्ये येतात. तर पहा मित्रांनो, आता आपण लगेच पाथर्डीमध्ये एंट्री करणार आहोत. आता हे बघा, पाथर्डीमधनं आपण निघालो आहे आणि लगेच ही पाण्याची टाकी आली, जी तुम्हाला माहीतच असेल, जे पाथर्डीमधले असतील त्यांना. आणि त्यानंतर आता आपण हा नगर रोड धरला आहे. आता हा नगर रोडला आपण लागलो. आता आपण डायरेक्ट कारेगावमध्ये जाऊनच थांबायचे. त्यानंतर नगर रोडला लागल्यानंतर पहिल्यांदा जी गावे लागतात ती आहेत हत्तराळ वगैरे आहे. आणि त्यानंतर पुढं आपण थोडासा रस्ता क्रॉस केला की त्यानंतर लगेच मढीला जाण्यासाठी रस्ता आहे निवडुंगेमधनं. मच्छिंद्रनाथ आणि मढी फेमस आहे, खूप माहीतच असेल तुम्हाला सगळ्यांना. आणि थोडंसं पुढं गेलं की लगेच तिसगाव येतं पहा मित्रांनो. तिसगावमधनं हा मढीला जाण्यासाठी आणखी एक रस्ता आहे. बरेचसे लोक इथनंच मढीला जातात, पाथर्डीला न जाता. आणि आता तिसगाव नंतर लगेच देवराई येईन. देवराईमधनंच रुद्रेश्वरला रस्ता आहे पहा मित्रांनो. रुद्रेश्वरला आपण इथनं जाऊ शकतो. रुद्रेश्वरची कथा तुम्हाला माहीतच असेल. तिथं महादेवांची पिंड आहे, दगडी पिंड आहे मित्रांनो. कधी जर योग आला तर नक्की जा. यानंतर पुढे आपण करंजीमध्ये जाणार आहोत मित्रांनो. नेक्स्ट करंजी येते. हे पहा मित्रांनो, आता आपण करंजीमध्ये एंट्री केलेली आहे. करंजीमध्ये ही महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. पहा किती छान त्रिशूळ आहे, डमरू आणि त्याच्या खालीच ओम आहे. मस्त असा व्ह्यू आहे मित्रांनो या मंदिराचा देखील. आणि त्यानंतर लगेच आपण करंजीच्या घाटाला लागलेलो आहोत. आणि हा असा आमचा वर्ल्ड फेमस करंजीचा घाट, ज्यातनं खूप सावधानतेनं जीव वाचवत कंप्लीट करायला लागतोय. आणि ज्याला खरंच खूप छान गाडी चालवता येते ना, त्यानेच इकडे या बरं, कारण हा घाट आहे ना खूपच वळणाचा आहे. आणि या घाटातलं वैशिष्ट्य काय माहिती आहे का मित्रांनो, इथं खूप साऱ्या पवनचक्क्या आहेत. आणि पवनचक्क्या मस्त अशा पाहायला मस्त व्ह्यू आहे. आणि घाट ही खूप छान आहे. फक्त विषय एवढाच आहे की गाडी मात्र नीट चालवायला लागते. आणि त्यानंतर हा आपला असा हा अवघड घाट समाप्त झालेला आहे मित्रांनो इथं. आणि आता पुन्हा आपण आपल्या प्लेन रस्त्याला लागलेलो आहोत. नगरकडे वाटचाल चालू केलेली आहे. थोड्याच वेळात आपण नगरमध्ये पोहोचतो. नगरमध्ये पोहोचल्याच्या नंतरचं नियोजन काय राहील ते आपण नगरमध्ये जाऊनच कळेल. आणि हो मित्रांनो, नगरमध्ये नक्कीच काहीतरी एक्सायटेड असणार आहे, त्यामुळं शेवटपर्यंत नक्की पहा, मिस करू नका. आणि लगेच आपल्यासमोर आहे हा मस्त तळ्याचा व्ह्यू. हा तळा कुठल्या गावातला आहे मला माहीत नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मित्रांनो, पुढे पाहूया आपला नेक्स्ट स्पॉट काय आहे. नगरला जाताना मध्ये हा डोंगरावरती जो एक किल्ला आहे तो कोणता आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. आता हे पहा मित्रांनो, आपण मस्त अशी नगरमध्ये एंट्री केलेली आहे. तर मित्रांनो, नगरमध्ये एंट्री केल्याच्या नंतर हे पहा वरती बोर्ड आहे पुण्याला जायचे म्हटल्यानंतर आपल्या इकडे वळायला लागणार. आणि हा आपला नगरमधला नवीन उड्डाण पूल तुम्हाला तर माहीतच असेल. आणि आम्ही गाडी खालनं न घेता पुलाच्या वरनं घेतलेली आहे. जेव्हाही आम्ही नगरवरनं पुण्याला जातो, या उड्डाणपुलावरनं जाताना मस्त मी उंच हवेत असल्यागत मस्त एन्जॉय करते. आणि आजूबाजूच्या बिल्डिंग्सच्या लेवलला गेल्यासारखं वाटतंय मित्रांनो. आणि मी सांगितल्यानुसार नेक्स्ट आपला जो स्पॉट आहे ते आहे पहा, हे कृषी प्रदर्शन जे नगरमध्ये लागलेलं आहे. आम्ही पुण्यावरनं गावाला येतानाच कृषी प्रदर्शन पाहायला जायचं असं ठरवलं होतं. आणि त्यामुळं आम्ही गावावरनं पुण्याला जाताना ह्या कृषी प्रदर्शनात जायचं असं ठरवलेलं असल्यामुळं गेलेलो. आणि इथं मस्त यांनी वेगवेगळ्या गोष्टी इथं होत्या प्रदर्शनामध्ये, तुम्ही पाहू शकता. मी खूप सारे तिथले व्हिडिओज घेतलेले आहेत. तिथं डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल पण होता विकायला. आणि शेतीमध्ये जे अवजारं कामं येतात ती अवजारंही होती. तुम्हाला इथनं जे पाहिजे ते म्हणजे तुम्हाला भेटू शकत होतं. हे पहा मित्रांनो, इथं किती छान देखावाही त्यांनी मांडलेला आहे. शेतकऱ्यांची जुनी घरं वगैरे, पुन्हा आपला भारतीय शेतकरी कसा आहे याचा देखील देखावा इथे मांडलेला आहे त्यांनी. आणि आपल्या इकडे शेतकऱ्यांची घरं कशी असतात ते त्यांनी दाखवलं आहे.
त्यानंतर हे पहा मित्रांनो, तिथंच ही अशी दगडापासून बनवलेली वेगवेगळ्या वस्तू होत्या. त्यानंतर हे पहा मित्रांनो, इथं कृषी प्रदर्शन असल्यामुळं जे काही असे फेमस झालेली किंवा जे फेमस आपल्या जाती आहेत बैलांच्या, गुरांच्या, जनावरांच्या, तेही जातीचे इथं डायरेक्ट त्यांनी जनावरं म्हणजेच शेतीसाठी लागणारे आणले होते आणि तेही आपण पाहू शकता. पहा, वेगवेगळ्या जातीचे होती ते आणि मी तेही घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता की समोर कोणत्या जातीचं जे आहे ते म्हणजे जनावरं वगैरे आहेत. गाई, म्हशी, बैल वगैरे होती. तर पहा मित्रांनो, सगळ्यात छोट्या साईजची गाई तुम्ही ऐकलं असेल, ती सगळ्यात छोट्या साईजची गाई पण इथं होती. पहा मित्रांनो, सगळ्यात छोटी साईजच्या गाया वगैरे. त्यानंतर हे पहा वेगवेगळ्या प्रकारचे जे शेतकरी पक्षी पाळतात, जसं की कोंबडी वगैरे, त्यांच्या जातीच्या बऱ्याच कोंबड्या वगैरे इथे होत्या. आणि हे पहा मित्रांनो, किती मोठ्या साईजमध्ये म्हैस वगैरे इथं आहे. आणि त्यानंतर दुसरी जगातली सर्वात बुटकी म्हैस, जिचं गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड आहे, त्या राधा, जरीच राधाच्या आईचाही फोटो आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. जगातली सगळ्यात बुटकी म्हैस म्हणून या म्हशीचा रेकॉर्ड आहे. आणि त्यानंतर बाहेर आल्याच्यानंतरून सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवलं नाही, पण आतमध्ये जायच्या एंट्रीलाच हा सुंदर असा देखावा त्यांनी लावलेला आहे. पांडुरंगाची मूर्ती आहे आणि त्यानंतर बैलजोडी आहे, शेतात काम करणारे शेतकरी वगैरे, असा मस्त देखावा त्यांनी बाहेर लावला आहे सुरुवातीलाच. हे पहा मित्रांनो, नगरला हे प्रदर्शन लागलेलं आहे. त्यानंतर आता आम्ही प्रदर्शन पाहून झाल्याच्यानंतरून पुन्हा आपली पुण्याची वाट धरलेली आहे आणि मस्त असं 2-4 टर्न मारत आम्ही सुप्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आणि सुप्याच्या नंतर डायरेक्ट हे आपलं शिरूरची घोडनदी, तुम्हाला माहीतच असेल, घोडनदी शिरूरमध्ये आपण आलोत. आणि शिरूरमधली ही नदी दाखवल्याच्या नंतर आपलं ठरलं होतं मी कारेगावपर्यंतच बनवणार, पण मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळं हा व्लॉग मी इथं संपवत आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.